शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर कपाशी या पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्या कपाशी पिकावरती दुसरी फवारणी ही कोणती घ्यावी आणि किती दिवसांनी घ्यावी, आपल्या कपाशीला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढावी, जास्तीत जास्त पात्या लागाव्या आणि आपल्या कपाशीवरती सर्व कीड हे नष्ट व्हावी याकरता कोणते कीटकनाशक वापरावे। तर मित्रांनो, आपल्या कपाशीवरती दुसरी फवारणी हे आपण 40 ते 50 दिवसांनी घेऊ शकता। ज्यावेळेस आपल्या कपाशीला फुलपात्या लागण्यास सुरुवात होते आणि आपल्या कपाशीवरती जर जास्त प्रमाणात मावा, तुडतुडे, थ्रिप्स याचे प्रमाण जर जास्त असेल तर आपण कोणते कीटकनाशक वापरावे। तर मित्रांनो, आपल्या कपाशीवरती मावा, तुडतुडे, थ्रिप्स याच्या नियंत्रणासाठी आपण UPL कंपनीचे उलाला याचा वापर करू शकता। याचा वापर आपण 15 लिटरच्या पंपासाठी 8 ते 10 ग्राम याचा वापर करू शकता। याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या कपाशीची फूल आणि पातीची गळ होऊ नये याच्याकरता। ते बुरशीनाशक तुम्ही रोको या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। 15 लिटरच्या पंपासाठी 40 ग्राम याचा तुम्ही वापर करू शकता। आपल्या कपाशीला जास्तीत जास्त पात्यांची संख्या आणि फुटव्यांची वाढ होण्याकरता आपण एक टॉनिक वापरू शकता, ते म्हणजे सिजेंटा कंपनीचे इसाबियन। याचा वापर आपण 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml याचा वापर करू शकता। याच्यासोबत आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचे आहे। आपल्या कपाशीला भरपूर फुटवे आणि पात्यांची संख्या वाढ व्हावी याकरता 1261 या विद्राव्य खताचा वापर आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्राम याचा वापर करायचा आहे। तर मित्रांनो, या फवारणीमुळे आपल्या कपाशीवरील सर्व कीड आणि फुलपात्यांची संख्या वाढेल। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।